भाग्यश्री प्रधान आचार्य आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहेच। भाग्यश्री, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले हे तर आपण जाणून घेतलंच, पण काय नेमका हा प्रकार होता? कोणतं असं कंत्राट होतं ज्या कंत्राटाच्या बाबतीत या रोहित आर्यला पैसे दिले गेले नव्हते किंवा त्याच्यावर अन्याय झाला अशी भावना त्याच्या मनात होती? त्यानं उपोषण केलं, आंदोलन केलं केसरकरांच्या बंगल्यासमोर। हा सगळा पार्श्वभूमीचा काय नेमका प्रकार आहे, काय अपडेट आहे त्या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, स्वच्छता मॉनिटर नावाचा एक योजना सुरू होती महाराष्ट्रामध्ये। या योजनेअंतर्गत स्वच्छता मॉनिटर कडनं मुलांकडनं त्यांना शिकवायचं होतं यामध्ये की स्वच्छता कशी करतात, आणि यासाठी बरेच लोक जे आहेत ते लागलेले होते या संपूर्ण योजनेसाठी। आणि त्याच्यात जो मेन कंत्राटर होता तो हा रोहित आर्य होता असं समजलं जातंय, सांगण्यात येतंय। मात्र त्यांनी मुलांकडनं देखील पैसे घेतल्याची माहिती मिळतेय। असं असलं तरी सुद्धा एक प्रश्न जो अजिंक्य आहे या सगळ्यामध्ये तो कंत्राटदारांचा प्रश्न आहे की अनेक कंत्राटदार याच्याही आधी आपण बघितलंय की बीएमसी असतील किंवा अगदी कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याचबरोबर मंत्रालय असेल, कुठल्याही ज्या शासकीय संस्थांमध्ये कंत्राटदार काम करतात त्या कंत्राटदारांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत, आणि त्याचा दुष्परिणाम हा अशा पद्धतीने जर होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। याच्या आधी देखील अनेक कंत्राटदारांनी आपण बघितलंय की आंदोलनं केलेली आहेत। कितीतरी कंत्राटदारांना आजही पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे कंत्राट घ्यायला लोक तयार नाहीयेत, आणि जे कंत्राट घेत आहेत ते सगळे बाहेरचे। आता हा रोहित आर्य देखील जर आपण बघितलं तर बाहेरचा कंत्राटदार आहे। जे कंत्राटदार येत आहेत ते सगळे बाहेरचे कंत्राटदार महाराष्ट्रात येत आहेत। हा देखील एक विषय या सगळ्यामुळे आता समोर आलेला पाहायला मिळतोय। आणि अशा पद्धतीचे जर कंत्राटदार शासकीय कामांसाठी लागत असतील तर कंत्राटदारांची देखील मानसिक तपासणी करण्याची आता आवश्यकता आहे का? त्यांचं देखील काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता आहे का? किंवा त्यासाठी एक टेस्ट करावी लागतात, त्या टेस्ट करण्याच्या काही आवश्यकता आहेत का? हे देखील आता बघावं लागेल या प्रकरणानंतर, कारण अशा पद्धतीने वेठीस धरणं आणि ते देखील लहान मुलांना ही एक मानसिक मनोरुग्ण असल्याचं देखील एक। भाग्यश्री सोबत आपला संपर्क तुटलाय। भाग्यश्री या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्याला देत होती। आपण पुन्हा एकदा भाग्यश्रीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूच या। मात्र भाग्यश्रीनं जी माहिती दिली, कंत्राटदार होता हा रोहित आर्य सरकारच्या एका उपक्रमाचा, आणि त्या अनुषंगानं आपल्याला आपली देयकं मिळावीत अशी त्याची मागणी होती। काही पैसे त्याला दिले देखील गेलेले होते, मात्र ते पैसे पुरेसे नाहीत असा त्याचा दावा होता, आणि त्याच अनुषंगानं त्यानं पाठपुरावा करण्याची गरज होती। मात्र त्यानं थेट तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं होतं आणि त्यांच्याकडे मागणी केली होती की माझे पैसे परत दिले जावेत। मात्र नियमाप्रमाणे, सरकारी नियमाप्रमाणे जितके पैसे देणं गरजेचं होतं तितके पैसे दिले गेलेले होते असं स्वतः मंत्री दीपक केसरकरांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। आणि जर त्याला असं वाटत होतं की त्याच्याकडे आणखी त्याचे पैसे सरकारकडनं येणं आहे तर त्यानं त्याबद्दलचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं, नियमाप्रमाणे त्यांना जाणं गरजेचं होतं असं मंत्री दीपक केसरकरांनी यावेळेला सांगितलेलं आहे। पण त्यानं जे दोन पर्याय निवडले, एक म्हणजे त्यानं उपोषण केलं होतं तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर, आणि त्यानंतर त्यानं आज जो पर्याय अवलंबला हे दोन्ही पर्याय चुकीचे होते असं शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्टपणे सांगितले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।